नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। चैत्र पौर्णिमेनिमित्त निघाली येडेश्वरी देवीची शोभायात्रा पालखी परभणी। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चैत्र पौर्णिमेनिमित्त येडेश्वरी मंदिर खंडोबा बाजार येथून ढोल ताशाच्या गजरात येडेश्वरीचा जय असो अशा घोषणा देत शोभायात्रा पालखी काढण्यात आली। या पालखीमध्ये येडेश्वरी मंदिराच्या वास्तुशास्त्र व ज्योतिषशास्त्र तज्ञ रुपेश जोशी, पूनम जोशी, भगीरथ बंदर, भागवत पंचाळ, पंडित घाटूळ, सुहास रत्नपारखे, दत्ताभाऊ सूर्यवंशी, रोहन चव्हाण, रामराव जोशी, यश रनेर, दीपक पाठक यांच्यासह भाविक भक्त मोठ्या संख्येने या पालखीमध्ये सहभागी झाले होते। यावेळी येडेश्वरी देवीच्या मंदिरात आरती करून महाप्रसादाचे आयोजन केले होते। मी सुमन पंडित येडेश्वरी आईची पुजारी बी आहे आणि देवकर सुद्धा आहे। म्हणजे मी आपले येडेश्वरी देवीची सेवा करते आणि वयाच्या 12 वर्षाच्या असताना सेवा करते। आनंद वाटतो। पुन्हा म्हटलं तर माझ्या सेवेमध्ये सगळे भक्त भाविक सेवेला सामील होतात आणि सगळ्यांना देवीच्या सेवेमध्ये लाभ घेतात आणि फार आनंद वाटतो। आणि आज पालखी सोहळा होता दिनांक 3 तारीख वार शुक्रवार, महिना चैत्र। अशीच दरवर्षी मी ही पालखी सोहळा म्हणजे मिरवणूक काढत असते। आई चैत्र पौर्णिमा निमित्त सुमन आई यांची येडेश्वरी देवीची परभणी शहरामध्ये आज जवळजवळ 4 वर्ष झालं आम्ही येतो आणि या ठिकाणी नवसाला पावणारी देवी ही येडेश्वरी देवी यांची मोठा मारुतीपासून पूर्ण परभणी शहरामध्ये मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर पौळ महाराज, सुमनताई व दुसरे पंचाळ महाराज सगळे महाराज लोक हजर होते। त्यांनी या पालखीत आनंद सोहळा घेतला। त्यात जोशी साहेब यांचे जावई यांच्या घरी देवीच्या पालखीची मिरवणुकीची पूजा झाली आणि या ठिकाणी भाविक भक्त हजारो वर्षापासून येतात। या ठिकाणी देवीला भक्तांनी चांदीचा 2.25 किलोचा मुकुट आणि सोन्याचे डोळे दिले। कारण का 3.5 तोळ्याचे सोन्याचे डोळे दिले आणि एकंदरीत देवी ही नवसाला पावते आणि या नवसाला पावते म्हणून लोक येतात। मला पण या देवीचा बराच काही अनुभव आलेला आहे, पण परिस्थितीनुसार आज मला या ठिकाणी आल्यानंतर आनंद वाटला। या सोहळ्यात मी सहभाग घेतला। लोकस्वातंत्र्य पत्रकार संघ व परळी पोलखोलच्या वतीने दरवर्षाप्रमाणे याही वर्षी या ठिकाणी येऊन याचा लाभ घेतला।
मी आई राधा उद मी येडेश्वरी देवीच्या चरणी नतमस्तक होतो आणि मागणी करतो की सगळ्या जगात जे काही चाललंय ते सगळ्यांना सुखी ठेव, त्याच्यानंतर मला सुखी ठेव आणि या जगामध्ये जे काही होतंय जे काही चाललंय आणि बुवाबाजीचा नायनाट होऊ दे आणि चांगल्या लोकांचा उदो होऊ दे. जय येडेश्वरी माता. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.